अर्थ व नियोजन मंत्रिपदाच्या एकंदर कारकिर्दीत 10वा अर्थसंकल्प सादर केला, त्यावेळेला माझ्या माता भगिनींसाठी सर्वात मोठी योजना जिचा बजेट 43,000 कोटी आहे अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना तुमच्या सगळ्या जणींसाठी आणली आणि खऱ्या अर्थानं आपल्या माता भगिनींचा निश्चितपणाने सन्मान केला। आम्ही विभाग म्हणून तुमच्या सर्वांची महिलांची प्रतिनिधी म्हणून मला या मंत्रिमंडळामध्ये एकमेव महिला मंत्री म्हणून काम करण्याची दादांनी संधी दिली आणि ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा प्रस्ताव आम्ही विभाग म्हणून दादांसमोर ठेवला, त्यावेळेला त्या प्रस्तावामध्ये नितीन भाऊ 21 ते 60 या वयोगटापर्यंतच्या महिलांना लाभ देण्यात यावा असं आम्ही प्रस्तावित केलं होतं। पण ज्या वेळेला दादांच्या दालनामध्ये त्या संदर्भातली बैठक झाली, त्यावेळेला आदरणीय दादांनी आम्हाला या सूचना दिल्या की 21 ते 60 नाही, 21 ते 65 इतक्या वयोगटापर्यंत आपण लाभ दिला पाहिजे, कारण ज्या माझ्या 60 या वयोगटाच्या पुढच्या ज्या महिला आहेत यांना सुद्धा अधिकाधिक या योजनेअंतर्गत लाभ मिळावा। कारण आपली वयोश्री योजना जी असते, संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावणबाळ योजना आहे, ही साधारणपणे 65 पेक्षा पुढच्या वयोगटातील महिलांसाठी आहे आणि म्हणून 60 ते 65 या वयोगटातील महिला सुद्धा या लाभापासून वंचित राहता कामा नयेत, म्हणून हा प्रस्ताव पुन्हा एकदा आम्ही फेरसादर करून 21 ते 65 या वयोगटातील महिलांना आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपण लाभ देत आहोत। आज आपल्या तालुक्यातील आमच्याकडे आत्तापर्यंत प्राप्त झालेले अर्ज हे 30,779 आहेत, म्हणजे आपल्या तालुक्यातील साधारणपणे 30,000 माता भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहेत आणि त्या समितीचे अध्यक्ष हे आपल्या सगळ्यांचे आमदार नितीन भाऊ असणार आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला अधिकाधिक लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणाने आपले आमदार हे सक्रिय आहेत, ते बारकाईनं या संदर्भामध्ये आढावा सुद्धा घेत असतात। आम्ही ज्या वेळेला या योजनेची सूचनासुद्धा GR सुद्धा काढला, शासन निर्णय ज्या वेळेला आम्ही या संदर्भातला काढला, त्यावेळेला नितीन भाऊंनी त्या संदर्भातल्या अनेक अडचणी या पुढे आणल्या, त्याच्यामध्ये आम्ही सुधारणासुद्धा केली। ग्रामीण दुर्गम भागातील ज्या माझ्या माता भगिनी आहेत यांना डोमेसाईल सर्टिफिकेट आदिवास दाखला जो आहे हा त्या ठिकाणी ताई लवकर मिळणार नाही, त्यामुळे आपण दादांना त्या ठिकाणी विनंती करा, मुख्यमंत्री महोदयांना विनंती करा की ही अट आपण शिथिल करून त्यावर काही पर्याय काढावेत आणि म्हणून त्यांच्या सगळ्यांच्या मागणीनुसार आदरणीय दादांनी, सन्मान्य मुख्यमंत्री असतील, दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, यांनी त्या ठिकाणी सूचना दिल्या आणि आदिवास म्हणजे तुमचा डोमेसाईल दाखला याच्यासाठी लागणारी जी कागदपत्र असतात, तुमचं रेशन कार्ड, त्याच्यानंतर मतदार तुमचं कार्ड असतं ते असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल, जन्म दाखला असेल, यापैकी कुठलाही दाखला आज आपण या योजनेअंतर्गत ग्राह्य धरत असतो। माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, ग्रामसेवक असतील, डेटा ऑपरेटर असतील, मोठ्या संख्येने फॉर्म भरण्याचं काम हे सुरू आहे आणि कालच आम्ही नारी शक्ती दूत ॲप यासहित आम्ही एक पोर्टलसुद्धा सुरू केलं आहे, जेणेकरून तुमचं ऑनलाईन जे काही फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे ही अधिकाधिक त्या ठिकाणी गतिमान होईल आणि सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतला आहे की 19 ऑगस्ट हा रक्षाबंधनचा दिवस आहे आणि खऱ्या अर्थानं माझ्या माता भगिनींच्या आयुष्यामध्ये एक वेगळं महत्त्व या रक्षाबंधन या सणाचं असतं आणि त्या दिवशी 1 कोटीपेक्षा अधिक महिलांना आम्ही या योजनेअंतर्गत लाभ देण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळे ज्या माझ्या माता भगिनींनी आणखीन अर्ज दाखल केला नसेल, फॉर्मची नोंदणी केली नसेल, ते सुद्धा फॉर्मची नोंदणी करू शकतात। दादांनी यापूर्वी सुद्धा घोषणा केलेली आहे की जी माझी महिला ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र फॉर्म भरेल तिला जुलै महिन्यापासून लाभ दिला जाईल। त्यामुळे जरी माझी एखादी भगिनी ऑगस्ट महिन्यामध्ये जर फॉर्म भरत असेल आणि तो पात्र असेल तर तिला लाभ दोन्ही महिन्यांचा मिळणार आहे। त्यामुळे अधिकाधिक या योजनेअंतर्गत आपण नोंदणी करावी। या व्यतिरिक्त सुद्धा कृषी संदर्भातल्या अनेक योजना घोषित केल्या। आज युवक सुद्धा